पुढील जन्मात आपल्याला जर खडतर प्रारब्ध भोगायचे नसेल तर आपल्यासोबत चांगलं वागणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्याला नेहमी चांगलंच वागता आलं पाहिजे. कारण आपण मागील जन्मात केलेल्या काही चुकांमुळं, पापांमुळं कधीकधी आपल्या आयुष्यात खूप मोठी दुःख येतात, खूप मोठं संकट ओढावत असतात. मागच्या जन्मात आपण किती चुकलेलो असतो, किती चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात, किती पापं केलेली असतात, हे सर्व आपल्याला माहीत नसतं, आठवत नसतं. परंतु त्या भगवंताला सगळं माहीत असतं, तो सगळं जाणत असतो. त्यामुळे असे काही आयुष्यात घडल्यानंतर त्यासाठी परमात्म्याला दोष देऊ नका, त्याला जाब विचारू नका. असं माझ्यासोबतच का घडले असा प्रश्न त्याला विचारू नका. कारण हे सर्व तो घडवून आणत नसतो. आपल्या आयुष्यात असे जे काही घडते ते आपण पूर्वजन्मात केलेल्या काही चुकांमुळं घडत असते, हे लक्षात असू द्या. ते आपलं प्रारब्ध असतं, ते आपल्याला या जन्मामध्ये भोगावंच लागतं. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये अशा येणाऱ्या संकटांसाठी, दुःखासाठी परमेश्वराला दोष देऊ नका, त्याला प्रश्न विचारू नका. जेव्हा आपण असे करतो तेव्हा फार मोठे पाप आपल्या आयुष्यात ओढावून घेत असतो. आपल्या आयुष्यात आधीच आपल्याजवळ पुण्याचा साठा हा फार कमी असतो. त्यात आपण अशी एखादी चूक करतो, त्यामुळेच त्या गोष्टीचा, त्या दुःखाचा, त्या संकटाचा त्रास आपल्याला अधिक होतो. त्या भगवंताला कधीच आनंद होत नसतो तुम्हाला एखाद्या दुःखात पाहून अथवा एखाद्या संकटात पाहून. त्याची तशी मुळात इच्छाच नसते. त्यामुळं तुमचा जर परमेश्वरावर मनोमन विश्वास असेल, मी त्याचा, तो माझा अशी तुमची पूर्ण खात्री असेल, तर तो नक्कीच अशा दुःखाच्या वेळी, संकटाच्या वेळी संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्हाला पूर्ण मदत करतो या सर्वातून बाहेर पडण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.